राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। स्वस्तात 9 दुचाकी देण्याचं प्रलंबन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केवीस दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी सखाराम कोळी, दिनेश पाटील या दोघांना अटक केली असून 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केलंय। मोडस ऑपरेंडी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण 9 गाड्या विक्री करण्यास आमिष दाखवलं आणि 5,40,000 रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले। त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये। आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे त्या 7 गाड्या भेटलेल्या आहेत। 7 गाड्यांच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो, त्या गाड्या माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत। तर नागरिकांना काय आव्हान करावं अशा पद्धतीचे फसवणूक होते? नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका। कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये। ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते। त्यामुळे काळजी करा। अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूम मध्ये गाडी खरेदी केलेलं कधी उत्तम। शिवसेनेच्या युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांचा वाढदिवस काल ठाण्यात अतिशय उत्साहाने साजरा झाला। युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व रिक्षा चालकांना मोफत CNG वाटप, शिवसेना अल्पसंख्य विभागाचे सईद शेख यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। सर्व रिक्षा चालकांना मोफत अल्पपोहार आणि पाणी वाटप करण्यात आलं। यावेळेस शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर, माजी नगरसेविका सौ एकता भोईर, युवा नेते युवराज भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आणि सईद शेख यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी यज्ञेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 या 15 प्रभागामध्ये रिक्षा चालक या लोकांना या महानगर गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत CNGचा त्यांना भरून देण्याचा या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे। मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। माझ्या माइंडमध्ये एक आला की बघितलं रिक्षावाल्यांची खूप व्यवस्था होते गॅस भरण्यासाठी आता 2-3 दिवसापासून विचार केला की एक आपल्या छोटीशी भेट म्हणून रिक्षा चालकांना, जसं दादांनी सांगितलं, यज्ञेश भाऊंनी सांगितलं तीच गोष्ट मी परत रिपीट नाही करणार। आणि एकच गोष्ट, एक छोटीशी कहावत आहे ती मी सांगू शकतो तुम्हाला। हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा एकनाथ भोईर साहब अब भी सब पे भारी है। उपक्रम नेमला आहे आणि खरोखरच दादा हे लाडक्या बहिणीसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबवतात। एकनाथ भोईर दादा म्हणजे वागळेतील प्रमुख आहेत आणि ते वेळोवेळी रिक्षा चालक महिलांना मदत करतात आणि कोणताही उपक्रम असला की पहिले रिक्षा चालक बहिणीला पहिले प्राधान्य देतात। कसं माहिती त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। CNG पंप आजच्या दिवस जो दिला महिलांसाठी, पुरुषांसाठी, त्यांना खूप मनापासून अभिनंदन करते दादांचं पण। आणि 2-3 दिवस झालं खूप त्रास व्हायला लागला। महिलांना तर काय डायरेक्ट मिळतोय पण पुरुषांना खूप त्रास होतोय। तर दादांनी एकनाथ भोईर दादांनी पण आमच्या रिक्षावाल्यांना सहकार्य केलं, त्यांचा पण धन्यवाद। सायंकाळी प्रभागातील जयभवानी नगर, आंबेवाडी, अंबिकानगर आणि इतर शाखांमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। श्री यज्ञेश भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, परेश तळके, दशरथ यादव, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते। वाढदिवस हा जल्लोषातच साजरा होतो दरवर्षी। यावर्षीही बरेचसे समाज उपयोगी कार्यक्रमांना जोडूनच हा वाढदिवस साजरा केलेला आहे। आज तुम्ही पाहिलं असाल CNGचा एक प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे
एकच CNG पंप आपल्या इथे चालू होता, तर बरीच मोठी लाईन झाली होती. तर त्या CNG पंपावरती ती लाईन 2-2, 3-3, 4-4 तास सगळे रिक्षावाले, गाडीवाले त्या लाईनीमध्ये उभे होते. तर त्यांना आपण पाणी वाटप आणि अल्पोपहार वाटपाचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त झाले, त्याचा खूप आनंद आहे. संकल्प म्हणायला गेलं तर हा आपला सगळा स्लम एरिया आहे. माझा प्रभाग पूर्ण स्लम आहे. तर त्या म्हणजे रोजचं कमवणं, रोजचं खाणं हाच एक त्यांचा नेहमीचा उदरनिर्वाह असतो. तर देव बाप्पा त्यांना चांगले दिवस येऊन दे बस. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी सभागृह नेते श्री राजन किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या सुखसुविधा घेऊन येणारे माननीय श्री राजनजी किणे साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महापालिका हद्दीतील JNURM आणि BSUP योजनेअंतर्गत प्रकल्प बाधितांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना 1% मुद्रांक शुल्क सवलत देताना त्यासाठी प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्र शासन, राज्य शासन, ठाणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या JNURM आणि BSUP योजना ठाणे शहरामध्ये गरिबांसाठी कार्यरत आहेत. ठाणे महापालिकेच्या वतीने या दोन्ही योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्ट्यांच्या जागी असून येथील नागरिकांचं पुनर्वसन BSUP सदनिकांमध्ये केलं आहे. हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामं करतात, त्यामुळे त्यांना सदनिका घेताना करारनामा दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सोसणार आहे. तसंच काही कुटुंबांना मिळणाऱ्या सदनिकांकरिता प्रत्येकी 56,000 ते 1,34,000 इतकं अधिभार सहन करावा लागणार होता. ही बाब विचारात घेऊन या योजनेअंतर्गत शहरी गरिबांकरता 1% मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे 6,343 गरीब कुटुंबांना फायदा होणार आहे.
नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीने दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर देखील लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचं आयोजन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 1 डिसेंबरपूर्वी सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठं आव्हान ठरतं. आर्थिक ताण, उपचारांची गुंतागुंत, मानसिक दबाव यामुळे योग्य वेळेस उपचार मिळणंही कठीण बनतं. मात्र अशा परिस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकत 78 वर्षीय महिलेची स्तन कर्करोगाची गाठ यशस्वीरित्या काढून जीव वाचवण्यात मोठं यश मिळवलं आहे. मॅमोग्राफी स्क्रीनिंग वॅनमध्ये तपासणी दरम्यान या वृद्ध महिलेच्या स्तनात संशयित गाठ आढळली होती. तिला सिव्हिल इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर इमेजिंगच्या तपासण्या आणि कोर निडल बायोप्सीमध्ये त्यांच्या एका स्तनामध्ये डक्टल कार्सिनोमा इन सिटू असल्याची पुष्टी झाली होती. वयोमान लक्षात घेता उपचार अधिक दक्षतेने करण्याची आवश्यकता होती. मल्टीडिसिप्लिनरी टीमच्या चर्चेनंतर ब्रेस्ट कॉस्ट सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.